आणि आता बातमी आहे अकोल्यातून। आमदार किरण सरनाईक यांच्या वाहनाचा अपघात झालाय। त्यांच्या कुटुंबातील 2 जणांचा मृत्यू झाल्याचंही कळतंय। काही जण यामध्ये जखमी झालेले आहेत अशी देखील माहिती समोर येते। आपण पाहतोय भीषण अशा स्वरूपाचा हा अपघात असल्याची माहिती समोर येते। आमदार किरण सरनाईक यांच्या वाहनाचा अपघात झाला। त्यांच्या कुटुंबातील 2 व्यक्तींचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याचंही कळतंय। काही जण यामध्ये जखमी झालेले आहेत अशी देखील माहिती समोर येते। हा अद्याप नेमका कसा झालेला आहे या संदर्भात अद्याप माहिती समोर आलेली नाहीये। मात्र आमदार किरण सरनाईक यांच्या वाहनाचा अपघात झालाय। अक्षय गवळी आमचे प्रतिनिधी फोनलाईन वरून आपल्या सोबत सध्या जोडले गेलेले आहेत। अक्षय, आपण पाहतोय हा नेमका अपघात कशामुळे झाला आणि नेमकं काय घडलेलं आहे? नक्कीच हा अपघात अतिशय भीषण होत आहे। शिक्षक आमदार किरण सरनाईक यांचे बंधू यांच्या वाहनाचा अपघात आहे। या अपघातात 4 जण मरण पावल्याची माहिती आपल्याला समजते आहे। या अकोला शहरातील अकोला जिल्ह्यातील पातूर शहराजवळ हा अपघात झालाय। दुपारी 3 वाजता सुमारास अपघात झाल्याचं समजते आहे। पातूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। नेमकं आजपर्यंत मृतकांची नावे आपल्याला कळू शकली नाही। किरण सरनाईक यांच्या भावाचा मुलगा आणि मुलगी आणि तसेच नात या अपघातामध्ये मरण पावल्याचं समजते। अद्यापर्यंत पुढील माहिती घेतल्या जात आहे। अक्षय, नेमकं गाडीतून कोण कोण प्रवास करत होतो या संदर्भात काही माहिती मिळते? सद्यस्थितीत अद्यापर्यंत माहिती आलेली नाही। पोलिसांचा पंचनामा सुरू असल्यास त्यांना जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले जात आहे। सर्व बाबी त्यांना थोड्या वेळात काय स्पष्ट होतील। निश्चितच धन्यवाद अक्षय या सविस्तर माहितीसाठी।